तर हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खुश असाल, मजेत असाल आणि स्वस्त असाल. तर आज व्लॉगची सुरुवात जी आहे तर ती संध्याकाळी केलेली आहे. कारण की दिवसभर जे आहे ना तर माझं विदीतच्या राड्यामध्येच सगळं माझं आहे ना तर वेळ चालला गेला. कारण की विदीतला आहे ना तर त्या निघतायत दहाड. तर दहाड निघते त्याच्यामुळे जे आहे तर त्याला लागली शी आणि शी पण लागलेली आणि परत त्याला म्हणजे बराच काही त्रास होतोय. फार चिडचिड वगैरे पण करतोय. तर त्याच्यामुळे जे आहे तर ताप वगैरे पण येऊ लागला आहे. तर त्यासाठी मी दिवसभर जे आहे तर त्याच्याच कामामध्ये गुंतलेली होती. तर म्हटलं चला एक दिवस अगोदर देखील व्लॉग टाकलेला नव्हता. तो देखील विदित आजारी होता त्यामुळेच मला टाकता नाही आला. तर त्यामुळे म्हटलं की चला आज संध्याकाळच्या वेळेस जे आहे तर व्लॉगची सुरुवात करूया. तर संध्याकाळी आता 4:30 वाजलेले होते आणि इथे जे आहे तर आमच्या सगळ्यांसाठी जे आहे तर चहा वगैरे ठेवलेला होता. कारण हे देखील आता ऑफिसवरून जे आहे तर ते आलेले होते. कारण की यांची सध्या जी आहे तर फर्स्ट शिफ्ट चालू आहे आता. तर त्यामुळे जे आहे तर ते लवकर येतात. 4:15लाच घरी येतात. तर इथे लगेच आठवलं की डब्यामध्ये जे आहे तर साखर काढायची राहिलेली आहे, साखर संपलेली आहे. आता घरातील किराणा देखील जे आहे तर बराचसा संपलेला आहे. तर किराणा देखील आणायला जायचं आहे. पण म्हटलं की एकदा घरातले सगळे म्हणजे अजून 2-3 वस्तू ज्या आहेत तर ते बाकी आहे. तर तेवढं एकदा झालं की मग एकत्रच किराणा आणलेला बरा. त्याच्यामुळं म्हटलं की चला आता एक-एक कामं जी आहेत तर संध्याकाळची ती पण करून घ्यावं. तर आता मी इथे जे आहे तर चहा वगैरे ठेवला आणि सोबत आहे ना तर विदीतचे पण हे करत होते आणि इथे तुम्हाला लगेच कॅरी बॅग आणून दिसलेली असेल. तर ते काय झालं ना सीझनची पहिली कैरी जी असते ना तर ती आमच्या घरात आलेली आहे आज. कारण की विदीतच्या पप्पांना आज कैरी दिसली बाजारामध्ये. तर त्याच्यामुळे ना तर ते येताना घेऊनच आले. त्यांना काही आवरलं नाही. कारण की त्यांना पण आणि मला पण आहे ना तर मस्त हळद मीठ टाकून जे आहे तर कैरी जी आहे तर फ्रीजला स्टोअर करून ठेवत असतो आम्ही आणि ती खूप छान लागते. आणि नंतरच्या वेळेस आता तुम्ही बघू शकता मला तुमच्यासोबत आता तुम्हाला कितपत दिसतंय काय व्लॉगमध्ये ते काही मला माहीत नाही आहे. पण मी जे आहे तर आता इथे जे आहे तर व्लॉग शूट केला आहे तो अंधारामध्ये. कारण की अचानकच बाहेर इतका जोराचा पाऊस वगैरे सुरू झाला त्याच्यामुळे ना लाईट पण चालल्या गेली. तर लाईट जी होती तर ती 4:30 वाजेपासून गेलेली होती. तर जवळ-जवळ 8 वाजेपर्यंत काही लाईट आली नाही. 7:30ला आली त्याच्यानंतर परत लाईट चालल्या गेली. तर त्याच्यामुळे जे आहे तर म्हटलं आता तुमच्यासोबत तर व्लॉग शेअर करायचाच आहे. तर तो कुठल्याही पद्धतीनं का होईना त्याच्यामुळे जे आहे तर तुमच्याशी शेअर केला. तर आता ही जे इथे जे आहे तर माझं वरण वगैरे जे आहे तर ते लावलेलं होतं. तर वरण वगैरे शिजून झालं. तर त्यानंतर जे आहे तर इथे वांगे वगैरे चिरून घेते आहे. कारण की आज वांग्याची भाजी, वरण, भात, चपाती, मोदक आणि भजे एवढं सगळं करायचं होतं. कारण की उपवास सोडण्यासाठी जे आहे तर एवढं सगळं जे आहे तर यांना आवडतं खायला. आणि देवाला देखील मोदक वगैरे जे आहे गणपती बाप्पांना ते मोदक दाखवायचे होते. तर त्याची पण तयारी करून घ्यायची आता. तर चला आता पटपट जे आहे तर वांग्याची भाजीची तयारी करून घेते आणि परत तुम्हाला बोलते. तर चला आता वांग्याची भाजीची तयारी आहे तर ती झालेली होती. तर पटकन अशी फोडणी देऊन घेते. तर तेल गरम झालेलं होतं कढईमध्ये आणि त्यामध्ये जे आहे तर मी आता जिरं, मोहरी आणि हळद टाकून घेतलेली आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की ताई किती काळे झालेले भांडे वगैरे, कढई वगैरे वापरतात. पण मग काय आहे ना की ही कढई आहे ना मी बऱ्याच वेळेस घासून पाहिली पण ती इतकी पतली आहे ना तिचं बुड वगैरे सगळं काही. तर ती ना तर तुम्ही किती काही केलं तरी ती स्वच्छ अशी निघतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं की चला आता जशी आहे तशी पण आता मी लवकरच नेरलेपची जी असते ना तर ती घेणारच आहे. कारण मला ती पण खूप आवडते. तर आता मसाला वगैरे जे आहे तर ते टाकून घेतला आणि वांग्याच्या फोडी देखील त्यात टाकून घेतला, मीठ टाकून घेतलं आणि त्याला फ्राय करून घेतलं. आमच्या इथे भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट अजिबात आवडत नाही. त्याला क्वचितच अशा भाज्या असतील ज्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूटचा वापर करते. तर त्यांना अशीच भाजी जी आहे तर वरणासोबत तोंडी लावायला जे आहे तर फ्राय केलेली भाजी आवडते. तर त्यासाठी जे आहे तर मी अशाच पद्धतीने नेहमी आहे तर ती बनवत असते आणि अशीच फ्राय करूनच खूप छान लागते ते. तर मस्तपैकी कोवळे-कोवळे वांगे आलेले होते. तर आता पाणी वगैरे जे आहे तर थोडंसं शिजणं त्यासाठी टाकून घेतलं आहे आणि नंतर इथे मोदकची तयारी करून घेते. तर खोबरं वगैरे जे आहे तर ते किसून घेते मी आता
आणि सोबतच खोबरं किसत होती. तर यांचं लगेच चालू झालं की मला जे आहे तर खारोडी आहे तर ती भाजून दे, कारण की यांना आहे ना असे तळलेले भाजलेले पदार्थ खूप आवडतात. खारोडी, पापड वगैरे बरेचसे काही आहे, तर यांना खूप जास्त आवडतं जेवणासोबत खायला. तर त्याच्यासाठी मग आता एवढी तयारी करून घेतली आणि त्यानंतर लगेच एका साईडला गॅसवर जे आहे ना तर ते आता खारोडी भाजून घेणार आहे. तर खारोडी भाजण्यासाठी ना तर त्याच्यासाठी जो चिमटा असतो ना तर तो येतो, तर तो माझा आहे ना तुटलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता की चला आता या हाताळणीच भाजून घेऊ आणि नंतर लागले चटके बसायला तर लगेच जे आहे ना तर मग परत आहे ना तर पकड घेतली आणि पकडनी पकडून पकडून जे आहे तर खारोडी भाजून घेतली. खारोडी भाजून देखील खूप छान आणि टेस्टी लागते. तर इकडे माझे एकीकडे वरण आहे, तर ते बघू शकता की पात्रामध्ये जे आहे तर वरण वगैरे जे आहे तर मी काढून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर इकडे भाजी शिजत होती माझी. तर खारोडी भाजून देखील जे आहे तर पटकन त्यांना देऊन घेतली आणि मग भाजी शिजली तोपर्यंत मग भाजी शिजल्यानंतर आहे तर एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये जे आहे तर भाजी काढून घेतली, जेणेकरून मग आपली कढई पण रिकामी होते घासण्यासाठी आणि मग जेवणानंतर जे आहे तर जास्तीचे भांडे काही पडत नाही. तर मी अशाच पद्धतीने नेहमी जेवण वगैरे म्हणजे भांडे वगैरे घासायचे असले स्वयंपाक झाल्यानंतर की मी अशाच पद्धतीने काम करत असते, जेणे आपला वेळही वाचतो नंतरचा पण. तर लगेच कुकर वगैरे जे आहे तर ते देखील ठेवून घेतलं, कारण मला इथे जे आहे तर आता भात लावून घ्यायचा होता. तर चला आता पटकन जे आहे तर भात लावून घेते. तर वाजले बघा संध्याकाळचे 7:30 आणि आज काय झालं माहिती का, 4 वाजता तिने इतकं जोराचा पाऊस वगैरे यायला लागला, हवा वगैरे चालू झाली ना, तर त्याच्यामुळे आहे तर 4 वाजेपासून लाईट गेली होती. तर आता 7:30 पासून 5 मिनिटं झाले, आताशी लाईट आलेली आहे. तर इकडे बघू शकतो तुम्ही भांडी वगैरे पण झाले, स्वयंपाक पण सगळं झालंय. इकडे जे आहे तर बापांसाठी मोदक पण करून घेतले आणि आज मला तुमची सोबत आता अंधारमध्ये जे आहे तर थोडंफार टॉर्च वगैरे लावून आहे तर शूट वगैरे केलेले. तर आता तुम्हाला किती दिसेल ब्लॉगमध्ये ते तर काही माहिती नाही मला, पण तुमची शेअर करायचं होतं. तर म्हटलं कारण मी सकाळपासून ब्लॉग सुरुवातच नाही केली, सकाळपासून डायरेक्टली संध्याकाळी जे आहे तर ब्लॉगची सुरुवात केली. तर आता इथे भजीचं पीठ जे आहे तर ते पण काढून घेते, कारण भजी पण करायचे, वरण भात वगैरे भाजी वगैरे केले आणि तुम्हाला ती आवाज येत असेल तर मी फोटो पण समोर देत होतं. तर चला आता पटापट जे आहे तर भजी वगैरे तळून घेते, बाकीचं स्वयंपाक झालेला आहे. तर त्यानंतर पुढचं खरं तर लाईट ये जा करत होती आणि पावसाचं पण असं वातावरण होतं ना, बाहेर पाऊस पडत होता. तर खूप कंटाळा आलेलं होतं. पण विराज आणि त्याच्या पप्पांचं चाललं की नाही नाही आम्हाला आहे ना तर भजे वगैरे खायचे. त्याच्यासाठी मी भजे केलेत आता. नाहीतर मग मला एवढं काही फारसं या गोष्टी खायला आवडत नाही. तर त्यांच्या दोघांसाठी जे आहे तर थोडंसंच जे आहे तर आता पीठ भिजवून घेतलं इथे भज्यांचं आणि त्यानंतर जे आहे तर भजे वगैरे तळून घेतले आणि भजे वगैरे तळले म्हटलं की मुलांचं काय असतं मग पापड वगैरे घरामध्ये काय असलं की तळणीचे पदार्थ जे असतील तर ते तळलेच जातात. तर मग आता भजे वगैरे झाले की लगेच इथे नंतर पापड वगैरे पण तळून घ्यायचेत. तर आता पटकन जे आहे तर बाकीचं जे आहे तर पापड वगैरे ते देखील तळून घेणार आहे, कारण की विदीतला पण जे आहे तर पापड आवडतात आणि विराजला पण आज खायचे होते. तर त्याच्यासाठी थोडेसे तांदळाचे पापड, ज्वारीचे पापड आणि त्याबरोबर जे आहे तर आता उडदाचे पापड देखील जे आहे तर मी आता इथे तळून घेणार आहे. तर पापड वगैरे जे आहे तर ते तळून झाले. त्यानंतर मी काय केलं लगेच मोदक पण तळून घेतले आणि बाप्पांनी जे आहे तर मोदकाचं नैवेद्य दाखवलं आणि आज माझे देवघर कसं दिसतंय बघा. त्याच्यामध्ये फुले ना खूप कमी होते. 2च फुलं आलेले होते आज झाडांना, कारण ते जे मी झाड लावले ते सीझननुसार आहे. तर त्याच्यामुळे त्याला एवढं काही फुलं नाही आले. तर देवघर असं रिकामं रिकामं वाटत होतं मला. तर चला तर मग आता आजच्या व्लॉगमध्ये बाकी एवढंच, कारण मला जास्त काही शूट करता आलं नाही. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर परत भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हो, ब्लॉग पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.